नमस्ते, आई एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मुगाच्या डाळीची आणि तांदळाची पेज कशी बनवायची, होममेड सेरेलॅक कसं बनवायचं हे शेअर करणार आहे. जर तुमचं बाळ 5 ते 8 महिन्याच्या मधलं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता आणि हे बनवणं खूप सोपं आहे. तर जितके तांदूळ तितकीच मुगाची डाळ घ्यायची किंवा मग तांदूळ थोडेसे जास्त आणि मुगाची डाळ थोडी कमी घेऊ शकता. 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम ॲड करायचे आणि हे छान धुवून घ्यायचं. आणि जर तुमचं बाळ 5-6 महिन्याचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स अवॉइड करा, कारण की लहान मुलांना नट्सची ॲलर्जी व्हायची खूप जास्त चान्सेस असतात. तर तुम्ही स्टार्टिंगला फक्त आणि फक्त मूग डाळ आणि तांदळाचीच पेज द्या बाळाला. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे सुती कापडामध्ये छान असं कोरडं होईपर्यंत ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही डिरेक्ट बाहेर सूर्यप्रकाशामध्ये हे वाळवू शकता. आणि त्यानंतर मग मंद आचेवर याला आपण छान असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे छान असं क्रिस्पी होईपर्यंत, यात पाणी राहता कामा नये, म्हणजे हे जास्त दिवस टिकतं. छान असं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि बाळाला ही एकच गोष्ट द्यायची नाही, बाळाला भरपूर गोष्टी ऑफर करायच्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की बाळाला नक्की काय आवडतं. बाळाला गोड आवडतं की मिठाच्या गोष्टी आवडतात, त्यानुसार मग आणखीन नवनवीन गोष्टी तुम्ही बाळाला देऊ शकता. आता हे छान असं भाजून झालेलं आहे. अगदी हाताने जरी कुस्करलं ना तरीसुद्धा ते तुटतात, ते म्हणजेच ते छान भाजून झाले, क्रिस्पी झाले छान. आणि हे असंच आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे एकदा चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे खूप बारीक चाळण यूज करायची नाही, थोडीशी मोठी असेल तरी चालेल. फक्त की जे मोठे जे डाळीचे किंवा तांदळाचे जे काही चंक्स राहिले असतील ना, तर ते चाळणीने वेगळे होतील आणि पीठ वेगळं होईल. आता ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये आपण स्टोअर करू शकतो. आणि आता हे होममेड सेरेलॅक वापरून आपण कशी पेज तयार करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 चमचे होममेड सेरेलॅक पावडर ॲड करते, जी की आपण आत्ता बनवली. पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी आपल्याला तूप ॲड करायचं आहे. आणि हे लो टू मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे. हे अशी होममेड सेरेलॅक पावडर बनवली ना की आपल्याला अगदीच 2 ते 3 मिनटामध्ये बाळाचा खाऊ तयार होतो. आणि हे होममेड आहे, त्यामुळे याच्यावर प्रिझर्वेटिव्स टाकले आहेत का, केमिकल्स यूज केले आहेत का, या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला नसते. आणि पेज बनवेपर्यंत ना माझा लाडू इथे मस्त खेळत होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.